सारिका. गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची पूजा कशी करावी, त्याची मांडणी कशी करावी ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मी कशी पूजा मांडते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया की पूजा कशी करावी. मी इथे पूजा पाटावर मांडणार आहे. तर मी इथे पाट ठेवून घेतलंय. पाटाच्या आजूबाजूला दोघं साईडला मी पहिले रांगोळी काढून घेते. मी अशा पद्धतीने रांगोळी काढते. तुम्हाला जशी येईल तशी तुम्ही रांगोळी काढा. आता ह्या बांगड्या हळूवारपणे काढून घ्यायच्या, नाहीतर रांगोळी पसरून जाईल. आता मी याला एक बॉर्डर काढून घेते, तो गॅप जेणेकरून पॅक होऊन जाईल. आता मी इथे झाकण ठेवून पानाचा शेप येईल अशी रांगोळी काढणार आहे. या अशा पद्धतीने ते ठेवून घेईल. राहिलेल्या जागेत व्यवस्थित शेप येईल अशा पद्धतीने करून घ्यायचं. जो गॅप आहे त्यालाही व्यवस्थित पॅक करून घ्यायचा. आता मी इथे आतमध्ये 2 कलर वापरणार आहे. याच्यापेक्षा अजून लाईट कलर यावर परत यूज करेल. हे बघा, पण पानासारखं वाटायला पाहिजे असा प्रयत्न करते. बघा किती छान वाटतंय. इथे कलशाला 5 रेषा ओढून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने. इथे मी 2 ब्लाउज पीस घेतलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकही घेऊ शकता, पण मी इथे 2 यूज करते. यांच्या अशा प्लेट्स करून घेतलेल्या आहेत, जसं आपण साडीच्या मिऱ्या घेतो त्या पद्धतीने प्लेट्स करून घेतलेल्या इथे, आणि इस्त्री करून घेतलेले आहेत. आता इथे कलशाला पॅक बांधून घेईल. पुढे तुम्हाला जेवढी साईज हवी आहे, छोटी मोठी, त्या पद्धतीने. जर उंचावर ठेवत असाल तर अजून मोठं घेऊ शकता. आता मी इथे एक टासन पिन लावून घेते. छोटी टासन पिन लावायची, पुढे ती दिसत नाही. मागच्या साईडला तुम्ही मोठी टासन पिन लावू शकता. आता मागे पूर्ण टाईट ओढून घ्यायचं, आणि मागे मी एक मोठी पिन लावून घेणार आहे. अशा पद्धतीने. आता या प्लेट्स थोड्या मोकळ्या करून घ्यायच्या. इस्त्री केल्याने बघा अशा प्लेट्स व्यवस्थित दिसतात. आता मी ते सेंटरला टासन पिन लावून घेणार आहे. आतमधूनच लावायची म्हणजे ती दिसणार नाही. एक वरच्या साईडला आणि एक खाली लावून घेणार आहे.
म्हणजे ज्या वेळेला आपण त्या प्लेट्स मोकळ्या करतो त्यावेळेला ते व्यवस्थित दिसेल. मी इथे मोठी पिन लावून घेतली. हे बघा किती छान दिसतंय ना. आता हे शेवटचे दोघं टोक मागच्या साईडला देऊ, तिथेही त्याला एक टाचन पिन लावून घ्या. या प्लेट्स व्यवस्थित मोकळ्या करून घ्या. हे बघा किती छान प्लेट्स लागतात. हे बघा हे असे दोघं जॉईन करून तिथे एक पिन लावून घ्यायची. बघू शकता हा मागे उरलेला भाग. इथे मी नारळावर स्वस्तिक काढून घेतलेला आहे. मी हा मुखवटा स्वच्छ करून घेतला आहे आणि नथ सोन्याची नथही घालून घेतलेली आहे. आता मुखवटा नारळाला जसा ॲडजस्ट होईल जसा बसेल त्या हिशोबाने बांधून घ्यायचा. टाईट बांधायचा. हे बघा अशा पद्धतीने. आता एक कलशात पाणी टाकून घ्यायचं. हळद, कुंकू, अष्टगंध, तांदूळ वाहून घ्यायचं. नंतर 2 रुपयाचा कॉईन आहे, सुपारी आणि एक फूल असं टाकून द्यायचं. इथे 5 वेळेची पानं घ्यायची. फक्त मागच्या साईडलाच ठेवायची. मुखवटा असल्यामुळे पुढच्या साईडला नाही करता येणार. अशा पद्धतीने करून घ्यायचं. कलश ठेवून घेऊ. पानानंतर थोडे वरती ओढून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने. ही आमच्या गार्डन मधलीच फुलं आहेत. तर मी त्याच्याच महालक्ष्मी आईला हार बनवलेला आहे आणि शेवंतीची वेणी पण बनवली आहे. बघू शकतात. इथे मी मंगळसूत्र घालून घेते. आता तुमच्याकडे जी जी ज्वेलरी असेल ती तुम्ही घालू शकता.
इथे मी थोडे तांदूळ घेतले. तांदूळवर हळद कुंकू वाहून घेणार आहे, कारण यावर महालक्ष्मी आईची मूर्ती ठेवायची आहे. अशा पद्धतीने मी इथे एक प्लेट घेतली आहे, कारण मला थोडंसं उंच करायचं आहे. तांदूळ घेतले डिशमध्ये. आता हळूवारपणे उचलून व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे की कळस हालायला नको. हे बघा अशा पद्धतीने. इथे मी नेकलेस बदलून घेतला आहे, कारण तो नेकलेस खूप जड होता, तर प्लेट्स दाबल्या जात होत्या, म्हणून मी छोटा घातला आहे हलका. आता इथे मी कानातले घालून घेते. अशा पद्धतीने थोडं व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं. इथे मी 2 विड्याची पानं घेतलीत. अजून 2 विड्याची पानं घेतलेली आहेत. तांदूळ, गणपतीची मूर्ती ठेवून द्यायची. आणि मी इथे गुळ खोबरं घेतलंय. महालक्ष्मी आईला हार घालून घेते आणि आईची ओटी पण भरून घेते. सुपारी हळकुंड असं लावून देते. फुलं वाहून घ्या. इथे दोघं साईडला समोर ठेवून घेते. इथे मी चुनरी घालून घेते. किती सुंदर वाटतायत दोघं मूर्त्या, कलशही आणि मूर्तीही बघू शकता. इथे मी आता केळी ठेवून घेते. तुमच्याकडे जे फळ अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवून घ्यायचं. इथे मी महालक्ष्मी आईचं पुस्तक ठेवून देते. घंटी नक्की ठेवा, कारण पूजेत घंटी असायलाच हवी. इथे मी धूप लावून घेते. त्या धूपवर मी कापूर चुरून टाकते की जेणेकरून धूप लवकर पेटते आणि पूर्ण पेटते व्यवस्थित. आता मी इथे ठेवून घेते आणि धूप स्टँडमध्ये ठेवून देते. बघा किती छान वाटतं. आता मी इथे दिवे लावून घेते. अगरबत्ती लावून घेते. आता मी सगळ्यांचीच पूजा करून घेते.
गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची, फुलं वाहून द्यायची. समयांची सुद्धा पूजा करायची, दिवे त्यांचीही करायची, घंटीची करायची. इथे मी श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचून घेते. इथे पोथी वाचून झाली, आरती करून झालेली आहे. बघू शकता किती छान पूजा झालेली आहे. तुम्हाला ही पूजा कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.